काय प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आजोबांनी ऐनवेळी दाखवलेल्या हुशारीमुळे राजनला मिळालेली असते कमळीच्या रूपामध्ये त्याची मोठी मुलगी. हो प्रेक्षकांनो, कारण अगदीच हे खरं आहे. कारण जेव्हा आजोबांनी इथे एक खूप मोठा संकेत दिला आणि त्या संकेतामुळेच आता इकडे राजनचं सगळं काही व्यवस्थित होणार आहे. राजनचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर कामिनी आणि का रागिनी ह्या प्रॉपर्टीचे स्वप्न पाहणाऱ्या, प्रॉपर्टीची मालकीण होणाऱ्या, त्याचबरोबर 2च दिवसात मी कॉलेजची ट्रस्टी होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाण्यात मिळालेल्या असतात, जमा झालेल्या असतात. कारण त्यांच्या पूर्ण प्लॅनवर आता पाणी फिरलेलं असतं. ते म्हणजेच की सदानंद आजोबांनी दाखवलेल्या त्या एका हुशारीमुळे. हे सगळं आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये पाहायचं आहे. ह्या ट्विस्ट कशा पद्धतीने इथपर्यंत येऊन पोहोचलाय, त्याचबरोबर शेवटी सदानंद आजोबांनी हे सगळं कसं काय दाखवलं, हे सगळं आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर आता प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की इथे आता कामिनीचा डाव जो आहे तो पूर्ण फ्लॉप झालेला असतो. म्हणजे ती गौरीला मारण्यासाठी कर्जतच्या फार्म हाऊसवर जाऊन पोहोचली, पण तिथे कमळी तिच्या निदर्शनास आली. कमळीने तिच्याशी पंगा घेऊन खूपच मोठी चूक केली असं तिला वाटू लागलं. पण घरी आल्यानंतर कसं राजनला गंडवलं, कशा पद्धतीने मी इथे ते रेकॉर्डर ऑन करून गेले होते आणि कशा पद्धतीने राजनला गंडवून आपण सरते शेवटी इथे काही जरी झालं तरी सुद्धा आपण सेफ आहोत. आता फक्त आजची रात्र, उद्याचा दिवस आणि त्याचबरोबर उद्याच्या त्या दिवशी आपण ह्या प्रॉपर्टीची मालकीण होणार आहोत. सगळं काही माझ्या अनिकाच्या नावे होणार आहे असं कामिनी म्हणत असते. आणि तेव्हा अनिका म्हणत असते, आपण आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली ना तर आपण खूप मोठी पार्टी करूयात. तेव्हा कामिनी म्हणत असते, हो ग बाळा, तुला जे काही करायचं आहे ना ते तू सगळं काही कर. मी तुला अजिबात आडवी येणार नाही किंवा कोणीही तुला आडवं येणार नाही. त्याचमुळे आता मी म्हणते त्याच पद्धतीने सगळं व्हायचंय. पण एकदा ती प्रॉपर्टी नावावर होऊ दे आजी. त्या कमळीची बघ मी कशी हक्कलपट्टी करते. एकदा का मी कॉलेजची ट्रस्टी झाले ना तर त्या कमळीला हकलवूनच लावणार आहे असं अनिका बोलते. तेव्हा जेव्हा कॉलेजमध्ये ती जाते तेव्हा कमळीला तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आता फक्त तू ह्या 2 दिवस कॉलेजमध्ये तुझे दिवस जगायचे तेवढे जगून घे. कारण 2 दिवसानंतर ह्या कॉलेजची ट्रस्टी मी असणार आहे आणि मग कॉलेजचे निर्णय, त्याचबरोबर कॉलेजमध्ये कोणाला राहायचंय, कोणाला काढायचंय, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त ही अनिका महाजनच बघणार आहे. तेव्हा कमळी विचार करू लागते की ही ईडीचे येड्या डोक्याची का अशी बोलती ते तिला कळत नसतं. पण आता अनिका तर बोलता बोलता काही बोलून जाते हे तिला माहिती आहे. पण कधी कधी काही जे गुपितं असतात, काही त्यांचे प्लॅन्स असतात ते सुद्धा ती इथे बोलून जाते. ह्या कमळी ह्या गोष्टीवर फार विचार करते. ती म्हणत असते नेमकं काय असेल ह्या पोरीच्या डोसक्यात. म्हणजे ही असं तर बोलणार नाही. त्यामुळे ती निंगीला म्हणत असते, मला तर नक्कीच काहीतरी वाटते. ही 2 दिवसानंतर, अगं कमळे, त्या दिवशी नाही का बघ आपण गेलो होतो आणि त्या दिवशी ह्यांना चॅलेंज दिलं होतं. मग बहुतेक उद्या तो शेवटचा दिवस असावा की इकडे उद्या सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर होत असावी. कारण राजन काकांची मुलगी सापडली नाही ना त्यामुळे. तेव्हा कमळी म्हणत असते, पण नंगे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना गं. तेव्हा लगेच आता इकडे निंगी म्हणत असते, आता आपण काय करणार आहोत सांग बरं. तू जो काही प्लॅन इथे बनवला होतास तो प्लॅन सुद्धा सगळा काही फ्लॉप झालाय. त्या प्लॅनना आता इथे काहीच झालं नाहीये. मग आता आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे करणार आहोत सांग बरं. त्यावर आता इकडे कमळी म्हणत असते, आपल्याला, मला तर असं वाटतंय की आपण काही जरी झालं ना तरी सुद्धा एकदा ऋषी सरांशी ह्या सगळ्या गोष्टी एकदा बोलल्या पाहिजेत. चल ना आपण जाऊयात आणि ऋषी सरांशी सगळं काही बोलूयात. तेव्हा निंगी म्हणत असते, हो तू बोलतेस ना ते अगदीच बरोबर आहे. ऋषी सरांशी बोललं ना तर बऱ्याच गोष्टी इथे मार्गी लागतील आणि काहीतरी उपाय निघेल. तेव्हा सगळेजण कॅन्टीनमध्ये जमतात. आता सगळेजण कॅन्टीनमध्ये जमल्यानंतर इथे ऋषी म्हणत असतो, मला तर फारच भीती वाटायला लागलेली आहे. कारण नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे आणि तसंही आपण त्यांच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त तर काही बोलू शकत नाही ना. कसं आहे ना, ती त्यांचा फॅमिली मॅटर आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी असं बोलू तर शकत नाही ना, असं सुद्धा आता इकडे ऋषी बोलत असतो. तेव्हा कमळी म्हणत असते, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काही जरी झालं ना तरी सुद्धा मला असं वाटतंय की आपण त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आपण
एकदा का होईना पण जाऊन त्यांना भेटलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्या लोकांना एकदा जाऊन भेटलं, एकदा काय आहे ते सगळं काही जर बोललं ना, तर मला असं वाटतंय की सगळं काही व्यवस्थित होईल, क्लिअर होईल. त्याचमुळे मला असं वाटतंय. तेव्हा ऋषी म्हणत असतो, "हे बघ कमळे, आता तू अभ्यासाकडे लक्ष दे. ह्या सगळ्या गोष्टीकडे तू अजिबात लक्ष वगैरे काहीच देऊ नकोस. समजलं का तुला?" तेव्हा लगेच आता इकडे कमळी म्हणत असते, "हो ऋषी सर, ते सगळं मला समजतंय हो. पण मला ह्या सगळ्या गोष्टीची फारच जास्त भीती आणि फारच जास्त टेन्शन सुद्धा येतंय." असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, "बरं ठीक आहे. ते सगळं काही होऊ देत. पण आता मला असं वाटतंय, की हे बघा, आता जी काही अनिका आहे ना, ती अनिका ह्या कॉलेजची ट्रस्टी होता कामा नये आणि त्याचमुळे आपण प्रयत्न करूयात. मला असं वाटतंय, की आत्ताच्या आत्ता मी राजन सरांशी आणि त्याचबरोबर माझ्या आईशी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीवर डिस्कस करतो." असं इथे आता तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता कमळी विचार करू लागते. हो, ऋषी सर म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, की राजन आता देवीच्या समोर हात जोडून उभा असतो. तो देवीला इकडे प्रार्थना करत असतो. तो म्हणत असतो, "हे देवी आई, तू साक्षीदार आहेस त्या सगळ्या काही गोष्टीची आणि तुला माहिती आहे, की कशा पद्धतीने इकडे हे सगळं काही झालं आहे. म्हणजे तुला चांगलंच माहिती आहे, की इथे मी काय-काय केलेलं आहे आणि काय-काय नाही केलेलं. म्हणजे आईला इथे किती स्वप्न होते. आईने किती स्वप्न पाहिली होती, की तिची मोठी नात जी आहे, ती मोठी नात इथे आपल्या सर्वांमध्ये यावी. त्याचबरोबर तिचं स्वप्न होतं, की ह्या घरामध्ये तिच्या मोठ्या नातीचे सगळे काही पावलं दुमदुमावे. त्याचबरोबर तिने दुडू चालावं. मोठी जरी असली तरीसुद्धा तिचं कौतुक, सोहळा ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, असं आईला वाटत होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी आईला वाटून आता काय झालेलं आहे? काहीच झालेलं नाहीये. सगळ्या प्लॅनवर इथे पाणी फिरलेलं आहे. मग आता काय करायचं असा राजन विचार करतो आणि असा राजनने विचार केल्यानंतर आता इकडे तो देवीकडे प्रार्थना करत असतो. "देवी आई, आम्ही आतापर्यंत काय आणि कोणाचं वाईट केलंय? मला माझ्या आईची ही अवस्था पाहवत नाही गं. मला माझ्या आईला व्यवस्थित झालेलं पाहायचंय. देवी आई, काहीतरी चमत्कार कर आणि मला मार्ग दाखव गं देवी आई." असा तो इथे बोलत असतो. तेवढ्यातच बाजूला आता सदानंद आजोबा सुद्धा असतात. सदानंद आजोबाला लेकाचं हे सगळं काही देवीला घातलेलं गाराणं आणि त्या सगळ्या गोष्टी अजिबात बघवत नसतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फारच त्रास होऊ लागलेला असतो. तेव्हा सदानंद आजोबा त्याला आवाज देतात. आता सदानंद आजोबांनी आवाज दिल्याबरोबर इकडे तो त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तो म्हणत असतो, "काय झालं बाबा?" तेव्हा लगेच आता आजोबा म्हणत असतात, "कमळी." कमळी म्हणजे अगदीच अस्पष्ट पण राजनला समजण्या इतपत ते बोललेले असतात. आता राजन विचार करतो, "म्हणजे कमळी? तुम्हाला बाबा काय म्हणायचं आहे? कमळी, कमळी काय? तुम्हाला कमळीला भेटायचंय का?" तेव्हा पुन्हा ते कमळी, कमळी आणि देवीकडे बोट करत असतात. तेव्हा राजनला जे काही समजायचं असतं, तो समजून गेलेला असतो. तेव्हा आता इकडे राजन म्हणतो, "आजोबा, बाबा, मी जे काही शब्द बोलेल त्या शब्दाला तुम्ही डोळे झाका." तेव्हा राजन आता आजोबांसमोर उभा राहतो आणि म्हणत असतो, "तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की कमळी आपली या घरची मोठी मुलगी आहे? तुमची आणि आईची मोठी नात कमळी आहे असं म्हणायचंय का?" तेव्हा त्या क्षणाला इथे आजोबांनी डोळे बंद केलेले असतात. आता राजन म्हणत असतो, "काय सांगताय बाबा हे तुम्ही? म्हणजे कमळी माझी मुलगी आहे? कमळी माझी आणि गौरीची मुलगी आहे?" तेव्हा आजोबा पुन्हा एकदा डोळे बंद करतात. आता हे सगळं काही घेतल्यानंतर आणि समजल्यानंतर राजनला फारच मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, "खरं सांगताय बाबा?" तेव्हा इथे पुन्हा एकदा आजोबा खरं बोलतात आणि त्याचबरोबर देवीकडे बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. भावनिक झालेले असतात आणि त्यांनी खूप मोठा संकेत दिलेला असतो, की "अरे राजन, जिला तू शोधतोस, ज्या मुलीची एवढे तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, प्रार्थना करताय, पूजा अर्चा करताय, ती दुसरी तिसरी कोणीच नाही, कमळी आहे." तेव्हा आता राजन धावतच कमळीकडे जातो. कमळीला राजन आता सदानंद आजोबांसमोर घेऊन येतो. जेव्हा कमळी सदानंद आजोबांसमोर असते, तेव्हा मात्र आता इकडे आजोबा कमळीच्या हाताकडे पाहतात. तेव्हा राजन म्हणत असतो, "बाबा काय झाले? तुम्ही इकडे कमळीच्या हाताकडे का पाहताय?" तेव्हा लगेच आता इकडे कमळीचा हात राजन आजोबांच्या हातामध्ये देतो आणि तेव्हा कमळीचा जो काही तिचा कपडा आहे ड्रेसचा, तो थोडासा वरती करतो, तर कोपराच्या तिथे ती जन्मखून असते. ती म्हणजेच की काळी जन्मखून. सदानंद आजोबांनी ती जन्मखून राजनला दाखवलेली असते, जी की तिच्या आजीची जन्मखून असते. म्हणजेच की सदानंदच्या आईची जन्मखून इथे कमळीच्या हातावर आलेली असते आणि हे जेव्हा राजनला समजतं, तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा तो कमळीला विचारतो, "कमळी हे काय आहे?" तेव्हा कमळी म्हणत असते,
अहो राजन सर, हे काय म्हणजे? ही माझी जन्मखून आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, तुला कळतंय का कमळी, माझ्या मोठ्या मुलीच्या हातावर सेम हीच जन्मखून आहे. तेव्हा सदानंद आजोबांना हसायला येतं, आनंद होतो. तेव्हा राजन म्हणत असतो, म्हणजे बाबा तुम्हाला असं सांगायचंय का की कमळी माझी आणि गौरीची मुलगी आहे? तेव्हा लगेच सदानंद आजोबा होकार देत असतात आणि ती जन्मखून दाखवून राजनला इथे इशारा करत असतात की ही दुसरं तिसरं काही नाही तर ही तुझी मुलगी आहे. हे समजल्याबरोबर राजन आता इकडे कमळीला घट्ट मिठी मारतो. त्याला फारच आनंद सुद्धा इथे झालेला असतो. तर अशा पद्धतीने कमळीचं सत्य राजन समोर आलेलं असतं. शेवटी त्यांची मोठी मुलगी, त्याचबरोबर राजनची आणि गौरीची मुलगी म्हणजेच की इथे कमळी ही आता त्यांना भेटलेली असते आणि त्याचबरोबर इकडे कामिनी, अनिका आणि रागिनी ह्यांचा सर्वांचा प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा कमळी. भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत.